हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आजचा व्हिडिओ टायटल आणि थंबनेलवरून तर कळाला असेल की हा आहे माझा गेट रेडी विथ मी फॉर ऑफिस व्हिडिओ. तर रोज व्हिडिओ बनवणं होत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे रोजची धावपळ असते, ऑफिस घर हे येते. मग विचार केला की ह्याच रुटीनबद्दल थोडासा एक व्हिडिओ बनवू आपण. सो आज मग मी बनवत आहे की ऑफिससाठी थोडंसं जे मी लुक तयार करते ते कसा करते. थोडासा नाही म्हणता येणार, ऑफिसला जायचं आहे ऑब्व्हियसली यू शुड लुक परफेक्ट. आणि मला आवडतं तसं की नाही उठून तसंच डायरेक्टली जावं हे मला आवडत नाही. सो थोडंफार सेल्फ ग्रूमिंग, थोडंफार मेकअप हे आपण केलंच पाहिजे. सो जास्त वेळ न घालवता आपण आता माझ्या मेकअपकडे वळूया. सो आय हॅव जस्ट टुक माय बाथ नाव. आणि सगळ्यात अगोदर मेकअप नाही केला तरी चालेल, बट स्किन केअर केलंच पाहिजे. ते कधीच मिस व्हायला नको. सो त्यासाठी एक क्विकली आपण स्किन केअर करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी लावणार आहे माझं. असं तर बऱ्याच काही गोष्टी आहेत माझ्याकडे फॉर स्किन केअर, पण रोजच्या बेसिसवर तेवढं मी लावणं प्रेफर करत नाही. जेव्हा मला वाटेल की आता गरज आहे त्या गोष्टीची खरंच, तेव्हाच मी लावतो. जास्त प्रॉडक्ट्स तुमच्या स्किन केअरमध्ये असणं गरजेचं नाही, मिनिमल पाहिजे, बट अकॉर्डिंग टू तुमच्या स्किन टाईप पाहिजे. हे सांगायला मी परफेक्ट व्यक्ती नाही आहे, बट जे मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करते ते सांगते. सगळ्यात अगोदर हे जे बेस्ट माझं सध्या काय म्हणता येईल, इन माय लाईफ माय बेस्ट स्किन केअर प्रॉडक्ट, तर हे आहे सध्या जे आहे एम कॅफेनचं टोनर प्लस सिरम. त्याच्यामध्ये 5% नाईसिनामाइड आहे. आणि तुमचे ओपन पोर्स असतील किंवा पिगमेंटेशन असेल तर याच्यामुळे कमी होतं. ऑलमोस्ट बघा तुम्ही आता बॉटल संपत आलेली आहे. सो हे तुम्ही तुमच्या फेसवर लावायलाच पाहिजे. थोडासा अंधारी येईल. ओके, सो जस्ट ऑन माय फेस अँड रिमेनिंग पार्ट ऑन माय नेक. दुसरे कुठले सिरम मी रोजच्या डेली बेसिसवर लावत नाही. इग्नोर बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर थोडा वेळ थांबलं की आपण लावणार आहोत हे मॉइश्चरायझर, जे की आहे बायोटेकचं. आणि हे पण आता संपत आलेलं आहे. बायोटेकचं मॉर्निंग नेक्टरवालं मॉइश्चरायझर मी यूज करते. एक वेळेला मी मॉर्निंग रुटीनमध्ये तरी मॉइश्चरायझर स्किप करते, बट नाईटमध्ये कधीच नाही, कारण ड्रायनेस ती लगेच जाणवायला लागतो म्हणून. त्याच्यानंतर आपण आता थोड्या वेळ थांबूयात आणि मग एक 2 ते 3 मिनिटांनी सनस्क्रीन लावूया. तसं तर खरं 10 मिनिट थांबायला पाहिजे मॉइश्चरायझर लावल्यानंतर, पण तितका वेळ नसतो सकाळी ऑफिस होतं ना तयार होण्यासाठी. त्याच्यामुळे मग मी 2 ते 3 मिनिटं थांबते. तोपर्यंत आपण लिप बामसुद्धा लावू. दिस इज अगेन बायोटिक लिप बाम. इट इज व्हेरी गुड ॲक्च्युली. येस. तुमच्या लिप्सला हायड्रेट ठेवणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही लिपस्टिक यूज करता, वेगवेगळे प्रोडक्ट्स यूज करता, सो त्याच्यामुळे ऑब्व्हियसली लिप्स ड्राय होतात. सो त्याच्यामुळे मॉइश्चराईज ठेवणं खूप गरजेचं आहे लिप्सला. सो जोपर्यंत आपलं मॉइश्चरायझर सेट होतंय, स्किन केअर सेट होते, तोपर्यंत हे आपले लिप्ससुद्धा हायड्रेट होऊन जातील, मॉइश्चराईज होऊन जातील. मग लिपस्टिक लावायला इझी होईल. सो आता 2 ते 3 मिनिटं वेट केल्यानंतर मी लावणार आहे सनस्क्रीन. तर पिलग्रीमचं हे सनस्क्रीन आहे SPF 50 वालं. जरा जास्त प्रमाणात सनस्क्रीन लावायला पाहिजे, कारण तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही किती वेळ बाहेर असता, काय टेम्परेचरच्या हिशोबाने. टिंटेड आहे थोडंसं हे सनस्क्रीन. थोडंसं त्याला ॲब्झॉर्ब होऊ द्यावं लागतं व्यवस्थित तुमच्या
फेसवर सगळीकडं अप्लाय करून घ्या. आणि कधी जर तुमच्याकडे वेळ नसेल ना मेकअप करण्यासाठी किंवा रेडी होण्यासाठी, तर असं एखादं टिंटेड सनस्क्रीन असले ना की दॅट इज इनफ. बघा तुम्ही बघू शकता फरक लगेच. आणि नेकला सुद्धा लावा सनस्क्रीन. Some another over part of your face, that is ears. आता आपल्याला थांबायचं आहे 10 मिनिट, कारण तुमचं जे सनस्क्रीन आहे ते अब्झॉर्ब होईल, म्हणजे व्यवस्थित त्याचं कोटिंग बनेल. सो मेकअप करण्याने 10 मिनिटं मी थांबते. तोपर्यंत जे माझे बाकीचे कामं आहेत, जसे की टिफिन पॅक करणं, अदर गोष्टी, त्या मी करून घेते आणि मग भेटू. तर आपण आता सुरू करणार आहोत आपला मेकअप. सो सगळ्यात अगोदर मी आता हे लावणार आहे ल्युमी किट, जे हायलायटर इन मॉइश्चरायझर. ॲक्च्युली जर कधी मॉइश्चरायझर स्किप केलं तरी चालतं, म्हणजे हे तुम्ही लावू शकता. त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे लॅक्मेचं. सो ते मी आता लावणार आहे थोडासा ग्लो येण्यासाठी फेसवर. And you can see the difference. थोडंसं जरी घेतलं इनफ आहे, लगेचच ग्लो येतो त्याने. छान आता हे लावून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता ॲक्च्युली ही सध्या CC क्रीम आहे माझ्याकडे, जी मी नेहमी यूज करते, शिल्सवाली. ती मी आईला दिलेली आहे. त्याच्यामुळे आता हे यूज करणार आहे लॅक्मेवाला, जे की माझ्याकडे ऑलरेडी होतं. नाव आता आपण याला इव्हनली स्प्रेड करून घेऊ. सगळीकडे डॉट डॉट करून मी लावलेलं आहे डेली बेसिसवर, म्हणजे ऑफिसला जायला घाई होते. मी काही ब्लेंडर वगैरे यूज करत नाही बसत रेग्युलर, कारण की एवढा वेळच नसतो ऑनेस्टली. सो जस्ट विथ युअर फिंगर्स स्प्रेड इव्हनली. हे रुटीन ना नेहमी चेंज होतं, मी काही एकच नाही ठेवत, कारण कधी मला वाटलं की आज BB क्रीम वगैरे काही नाही लावायचं आहे. सो आय जस्ट पुट कन्सिलर, जे काही डार्क पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट, अंडर आईज वगैरे, ते कवर करण्यासाठी फक्त लावून घेते मी जस्ट कन्सिलर. ते पण नाही वाटलं तर काहीच नाही, फक्त टिंटेड सनस्क्रीन अंडू कॉम्पॅक्ट, दॅट्स इट. पटकन आपलं CC क्रीम लावून झालं की कॉम्पॅक्ट किंवा बनाना पावडर किंवा लूज पावडर, जे काही तुम्ही यूज करता. सो सन्स हे लॅक्मेचं सन एक्सपर्ट म्हणलं, आता कॉम्पॅक्ट मी ते लावणार आहे. कॉम्पॅक्टचं काम असतं तुमचं जो काही छोटासा मेकअप असेल तो सेट करतं. क्रेझिंग लाईन्स वगैरे याच्यामुळे येत नाही. हे माझ्या नेहमी मेकअपची व्हिडिओ जे मी करते त्यात सांगितलेलं आहे. जास्त मला मेकअपचं काही माहिती नाही, जेवढं माहिती आहे थोडं मी तुमच्यासोबत शेअर करते. मला मेकअप प्रचंड आवडतो, प्रचंड पहिल्यापासूनच आवडतो. त्याच्यानंतर आता माय फेवरेट पार्ट राईट नाऊ, म्हणजे हे सध्या आम्ही यूज करते ब्लश. अगोदर मी ब्लश लावत नव्हते, मला आवडत नव्हतं. बट असं काही ब्लश सापडलं जे जास्त पिगमेंटेड वाटत नाही, नॉर्मल एक नॅचरल ब्लश तुमच्या फेसवर दिसून येतो. सो त्याच्यामुळे मला आता हे आवडतंय, ते मी कधीच स्किप करत नाही. भलेही मेकअप नाही केला कधी, फक्त सनस्क्रीन जरी लावली तरी पण मी ब्लश लावतेच. तुम्हाला ते दिसून पण येत नसेल, एवढं कमी मी लावते. फक्त एक जस्ट नॉर्मली, काय म्हणता येईल, क्यूट क्यूट दिसण्यासाठी. येस, वी आर गुड विथ दिस अमाऊंट ओनली. ही थोडीशी आलिया भट्टची पण हॅक आहे, असं करून ब्लश लावायचं.
आणि थोडं नाकावर. येस, डन. जास्त दिसत पण नसेल तुम्हाला, बरोबर आहे. तो ऑफिस लुक साठी एवढं इनफ आहे असं मला वाटतं, जास्त डार्क नको. त्यानंतर मस्कारा. तसं तर गरज नाहीये, माझ्या लॅशेस ऑलरेडी खूप चांगले आहेत, बट स्टील. आणि हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे शिल्सचा. बऱ्याच वेळा सांगितलं असेल व्हिडिओमध्ये. मस्कारा पण लावून झालेला आहे. रेग्युलर बेसिसवर मी आयलायनर, काजल वगैरे काही लावत नाही. हा एक न्यूड शेड घेतलेला आहे लिपस्टिकसाठी. And we are done with our makeup. आता फक्त थोडंसं हेअर्स करू. हेअर्स जास्त नाही काही, एकदा मी हेअर कट केलेला आहे, त्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागत नाही मला. सो जस्ट इकडं छोट्या लॅव्हेंडर कलर मध्ये क्लिप्स, बॉबी पिन, सॉरी. दोन. आणि या बाजूला ही सेम लॅव्हेंडर कलर मध्ये एक मोठी क्लिप. येस, या गुड टू गो. आता outfit. So this is my outfit and I'm ready to go. So bye bye.